पुण्यातलं कोथरूड गोळीबारानं हादरलेलं आहे। गुंड निलेश घायवळच्या टोळीकडून गोळीबार करण्यात आलाय। गाडी साईडला घेण्याच्या वादातून हा गोळीबार झाला, तर गंभीर जखमीवर उपचार सध्या सुरू आहेत। गुंड निलेश घायवळच्या टोळीकडून हा गोळीबार करण्यात आलेला आहे। पुण्याच्या कोथरूड परिसरामध्ये हा गोळीबार झालाय। गंभीर जखमी असलेल्या व्यक्तीवर सध्या उपचार सुरू आहेत। आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। बालाजी, खरं तर अत्यंत गंभीर घटना म्हणावी लागेल, कारण पुण्यासारख्या शहरामध्ये गुन्हेगारी वाढते आणि त्यात असं गाडी साईडला घेण्याच्या किरकोळ कारणावरून थेट गोळीबार झालेला आहे। नक्कीच विक्रांत, ही खूप भयंकर घटना आहे। पुणे पोलीस सातत्याने सांगतात की कुठल्याही टोळ्या ज्या आहेत ते पुण्यात सक्रिय नाहीत, मात्र मध्यरात्री एका तरुणावर जो आहे तो गोळीबार करण्यात आलाय। ज्या परिसरात गोळीबार करण्यात आलाय तो हा सगळा परिसर आहे। हा शिंदे आळी जी आहे त्या परिसरामध्ये रात्री या गोळीबार झालेला आहे। पोलीस आता लोकेशन सांगण्यास तयार नाहीत, मात्र याच परिसरामध्ये पोलिसांनी जी आहे ती सगळे तपास केलेला आहे आणि गोळीबार केलेला जो इसम आहे त्याच्यावरती सुद्धा पोलीस शोध घेत आहेत। काही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। मात्र सातत्याने पुणे पोलिसांची जी भूमिका आहे की कुठलंही टोळी युद्ध या परिसरामध्ये नाही, मात्र या सगळ्या परिसरामध्ये जे आहे ते सातत्याने वेगवेगळ्या पुण्यातल्या भागामध्ये हे टोळी युद्ध पाहायला मिळते। काही दिवसापूर्वीच आंदेकर टोळी जी आहे ती पुण्यात अंतर्गत वादातून एकाचा खून झालेला होता आणि त्याचा तपास सुरू असतानाच पुण्यातल्या घायवळ टोळीकडून हा सगळा गोळीबार जो आहे तो झालेला आहे। आणि त्यामुळे हे सगळे जे प्रश्न आहेत पुणे पोलिसांवर निर्माण करणारे प्रश्न आहेत की तुम्ही ज्या पद्धतीने म्हणताय की गुन्हेगारांना आम्ही सोडणार नाही, 7 जन्म अद्दल घडवू, अशी काही शिक्षा देऊ, मात्र या सगळ्यामध्ये जे आहेत ते पुणे पोलीस मात्र कुठेही कार्यतत्पर दिसत नाहीत। कारण एखाद्या आरोपी गँगमधल्या आरोपीमध्ये बंदुका घेऊन आरोपी फिरतात, 3-3 जण एका तरुणावर गोळीबार करतात आणि त्यामुळे ही सगळी भीतीची जी परिस्थिती आहे ती पुण्यात निर्माण झालेली आहे। कोथरूड पोलीस स्टेशन सातत्याने हे कुठलं टोळी युद्ध नाही म्हणते, मात्र टोळीतल्या सदस्याकडून ज्या पद्धतीने गोळीबार केला जातो, ज्या पद्धतीने बंदुका बाळगल्या जातात, त्याला जबाबदार कोण, त्यावर लक्ष ठेवण्यासाठी कोण असणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्यासाठीच पुणे पोलीस का कारवाई करत नाहीत हाही प्रश्न आहे। सातत्याने इतर वेळी तातून मातूर कारवाई करून या सगळ्या आरोपींना सोडलं जातं आणि त्यानंतर हे सगळे परिणाम जे आहेत ते पुणेकरांना पाहावे लागतात आणि त्याचाच परिणाम जो आहे तो या सगळ्या गोळीबारामध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। काही जणांना पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतलेलं आहे, प्राथमिक तपास सुरू केलेला आहे। मात्र आता नेमकं यातले आरोपी, त्यामुळे तुम्ही जी माहिती देताय त्यानुसार पुण्यातल्या गुंडांना पोलिसांचा धाक खरंच उरलाय का हा प्रश्न पडतोय। पुण्यामधून ही अत्यंत धक्कादायक घटना, गाडी साईडला घेण्याच्या वादावरून थेट गोळीबार पुण्यामध्ये झालेला आहे। 3 राऊंड फायर झाल्याची माहिती आहे।